मागासवर्गीय आयोगानं जर अहवाल आपल्यासारखा दिला, मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयामध्ये समावेश करावा असा जर अहवाल दिला, तर मग मात्र 100% आपल्याला आरक्षण हे मिळू शकतं. आणि ते जर नाही झालं तर सरकार सुद्धा स्वतःच्या मनानं हे आरक्षण देऊ शकतं. त्याच्याकरता जे सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल 1994 साली दिला, आणि तो निकाल फार महत्वाचा आहे. आणि तो निकाल असा आहे की जर सरकारला वाटलं की एखाद्या समाजाला संधी देणं गरजेचं आहे, त्यांना न्याय मिळालेला नाही, तर त्या समाजाचा सर्वेक्षण करायचं, डाटा कलेक्ट करायचा आणि त्यानंतर शासनानं निर्णय घ्यायचा. त्या पद्धतीनं सुद्धा आपलं महाराष्ट्र शासन हे आरक्षण आपल्याला देऊ शकतं. परंतु दुर्दैवाची भाग आपल्या दृष्टीनं अशी आडवी आहे की 2 गोष्टी आडव्या आहेत. एक, राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये हरी नरके सारखे, रेनके सारखे अन्य काही सदस्य हे जातीवादानं प्रचंड भरलेले लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ते लोक मराठा समाजाच्या बद्दल अहवाल अजिबात देऊ देत नाहीत. आणि त्याला आपल्या राज्यातल्या काही नेत्यांचं मोठं संरक्षण आहे आणि त्यांच्या जीवावर मराठा समाजाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम ही राज्य मागासवर्गीयामधली मंडळी करतायत. आणि म्हणून यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही मागणी आम्ही लावून धरली आहे आणि शेवटपर्यंत लावून धरणार. आणि त्याच्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी ती करायची तयारी ही आम्ही ठेवलेली आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा अहवाल आमच्यासारखा लावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं ठामपणाने मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा आहे की राज्य शासनाचा, जसं इथं आपल्या अन्नामध्ये माती कालवणारे जसे बसलेले आहेत तसे शासनामध्ये आपल्या लोकांचीच मानसिकता नाही आहे. मी काल आम्ही वकील मंडळींची बैठक घेतली, आमच्या साळुंखे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामधले आमचे एक वकील बांधव म्हणाले, मेटे साहेब म्हणले आम्हाला काही कळा नाही. म्हणलं काय झालं? म्हणले सत्तेवर आपणच आहेत, मुख्यमंत्री आपलेच आहेत, मंत्री आपलेच आहेत, आमदार आपलेच आहेत, खासदार आपलेले आहेत आणि मागणारे पण आपलेच आहेत. मग तरीही सगळेच आपले आपले, म्हणजे तरी आरक्षण का मिळत नाही हा त्यांचा वकील साहेबांचा प्रश्न होता कालच्या मीटिंग मध्ये. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडलाय तो सुद्धा मला प्रश्न आहे, सर्व जनतेला आहे. फक्त गाड एकाच गोष्टीसाठी अडतंय, हे सगळे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपले आहेत, हे आपले आहेत म्हणूनच आपल्याला आरक्षण मिळत नाही. हीच खरी अडचण आहे आपली, हीच आपली अडचण आहे. आणि म्हणून आपले या सरकारची मानसिकता मित्रांनो नाहीये, म्हणून यांनी मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. मी आपल्याला एक मित्रांनो विचारू इच्छितो, आपण या औरंगाबाद नगरीमध्ये संभाजीनगरामध्ये आपण बसलोय, मेळावा घेतोय. दलित बांधवांनी आपल्या इथं मोठी चळवळ सुरू केली. कोणती होती? मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ होती. किती वर्ष सुरू केली चळवळ? किती वर्ष चालली विद्यापीठाच्या नामांतराची? 10-15 वर्ष तरी किमान कमीत कमी त्यांनी ती चळवळ चालवली. अनेकांनी आत्मदान केले, अनेकांनी आंदोलन वाटेल त्या पद्धतीचं आंदोलन केलं आणि त्यांनी त्यांचं मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई त्यांनी जिंकण्याचं काम केलं. पण जेव्हा त्यावेळेस मध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री होते, बरोबर ना? पवार साहेब मुख्यमंत्री होते, जेव्हा चळवळ बेफाम झाली, मोठी झाली, उग्र स्वरूप धारण केलं, तेव्हा पवार साहेबांनी निर्णय घेतला नामांतराचा. अनेक लोक म्हणत होते असं करू नका, अनेक लोकांनी विरोध केला.
अनेक ठिकाणी बंद झाले, आंदोलन झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, तरीही त्यावेळेच्या पवार साहेबांच्या सरकारने नामंजूर केलं. त्याकरता पूर्ण सरकार, पूर्ण शासन सुद्धा पवार साहेबांनी हे पणाला लावलं, घालवलं सरकार. परंतु ते नामांतराचं काम, दलित समाजाच्या अस्मितेचा प्रश्न त्यांनी सोडवला. मग हे पवार साहेबांनी जर त्या काळामध्ये सरकार पणाला लावून नामांतराचं काम केलं असेल, तर या राज्यातल्या 35% मराठा समाजाच्या उद्याच्या मुलांनी मुलींच्या भवितव्याचा प्रश्न असताना सुद्धा या सरकार, पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार का पणाला लावत नाही, का निर्णय घेत नाही, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. का करू शकत नाही? काय पाहिजे तुम्हाला? खुर्च्या पाहिजेत, सत्ता पाहिजे, हे कुणासाठी पाहिजेत? आमचे मुलं बाळ आणि पोरी जर भीक मागत असतील तर तुमच्या खुर्च्या आम्हाला काय करायच्या? तुमच्या खुर्च्यापेक्षा आम्हाला आमच्या पोरापाळ्याचं उद्याचं भवितव्य महत्वाचं आहे. ती भूमिका घेऊन या मराठवाड्यामध्ये गावागावामध्ये जाण्याचं काम आपण मित्रांनो केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी ठामपणे ठरवलंय, शिवसंग्रामच्या वतीने मी मित्रांनो सांगतो आपल्याला की हा प्रश्न जो आम्हाला पाठिंबा देईल आणि जो प्रश्न सोडवेल तोच आमचा मित्र, तोच आमचा दोस्त. आणि जो कोणी प्रश्न सोडवणार नाही त्याला कायमी न म्हणायचं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो. आता पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हे विनायक मेटे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आता थांबणार नाही म्हणजे नाही, हे पक्क तुम्ही लक्षात ठेवा. हा शब्द आहे माझा. याच्याकरता काय किंमत मोजावं लागत असेल ती सुद्धा मोजायची आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे, हे पक्क आपण लक्षात घ्या. फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्ही साथ द्या आणि फक्त तुम्ही साथ द्या आणि आशीर्वाद द्या आणि पाठीशी उभा राहा. बघा, तुम्हाला आरक्षण नाही मिळवून दिलं तर विनायक मेटे तुम्हाला नाव घेऊन सांगणार नाही. आणि काय त्याचा परिणाम व्हायचा ते त्याची काळजी करायचं काही कारण नाही मित्रांनो. याच्याकरता जे काही आपल्याला करावं लागत असेल तरीही आपण ते करण्याचं काम हे निश्चितपणाने आपण करू. त्याच्याबद्दल हे करायचं काही कारण नाही. विनायक मेटेच्या बद्दल बोलतात, काय केलं? एवढे दिवस गप्प का झाला? आताच का जोर आला? काहीतरी गौडबंगाल दिसतंय, कुणीतरी काही सांगितलेलं दिसतंय. जे असे बोलतात कालची पोरं, त्यांचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हापासून मी अण्णासाहेब पाटलांच्या सोबत मराठा समाजासाठी काम करतोय. त्यांना फक्त मला तेवढंच सांगायचंय, अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा मोर्चामध्ये झेंडा घेऊन आम्ही घोषणा देणारा विनायक मेटे होता. अशा घोषणा देणारे नव्हतो. समाजाच्या हितासाठी भल्यासाठी काम करायचा प्रण आम्ही तिथं घेतलेला आहे. तेव्हा तो आज तागायत कायम आहे. कुणी सांगितलं म्हणून समाजाचं काम करत नाही किंवा कुणी बोललं म्हणून मी थांबत नाही. आज किती आमदार आणि किती खासदार आणि किती नामदार, किती मंत्री काम करतात तो समाजाचा उघडपणे नाव घेऊन? दाखवा ना, एक माणूस दाखवा उघडपणाने काम करणारे. विधिमंडळात जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक लोक आतमध्ये विषय आला की बाहेर निघून जातात. हे मी आज नावं सांगत नाही, पण वेळ आल्यावर जरूर त्यांची सुद्धा नावं सांगेल. आज विनायक मेटेने
सुरुवातीपासून जेव्हा काम सुरू केलं तेव्हा काय आरक्षणाचा फक्त प्रश्न नव्हता, समाजाचे अनेक प्रश्न होते, त्याच्यासाठी लढत होतो आम्ही. पण विनायक मेटे जेव्हापासून आरक्षणामध्ये आला तेव्हा या राज्यामध्ये आरक्षणाची चळवळ आणि चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. हे काम विनायक मेटे आणि शिवसंग्रामने केलं. जे विलासराव देशमुख साहेबापासून त्या अन्य सगळ्या लोकांपर्यंत, अशोकराव चव्हाण असतील, आमचे सुशील कुमार शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील किंवा अन्य मुख्यमंत्री असतील किंवा आताचे पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्या बरोबर बैठका घेण्याचं काम आणि एक एक पाऊल पुढे टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर विनायक मेटे आणि शिवसंग्रामने केलेलं आहे. आजच्याच दिवशी पुण्यामध्ये नारायण राणे साहेबांची समिती तिथं सगळ्या लोकांच्या म्हणणं ऐकून घेतेय. ही नारायण राणे साहेबांची समिती सुद्धा गठीत करायचं काम हे विनायक मेटे आणि शिवसंग्रामने केलेलं आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जी समिती निर्माण केलेली जयंत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ती समितीचं गठन सुद्धा विनायक मेटे आणि शिवसंग्राममुळे झालेलं आहे. शासनाबरोबर अनेक बैठका, मिटिंगा, सत्याग्रह, आंदोलन, धरणे हे करायचं काम शिवसंग्रामने मित्रांनो केलेलं आहे. दुसऱ्यांनी केलं असेल मी नाही असं म्हणत नाही, पण जिथं ज्या लढाया करणं गरजेचं आहे, ज्या सभागृहामध्ये सरकारला जाब विचारणं गरजेचं आहे, जिथं धारेवर धरणं गरजेचं आहे, जे कागदपत्र देणं गरजेचं आहे, त्या गोष्टी तिथंच केल्या गेल्या पाहिजेत. बाहेर नुसता गोंधळ घालून आणि भाषण करून पत्रकबाजी करून ही कामं होणार नाहीत मित्रांनो. काल आम्ही बैठका घेतल्या, त्या सगळ्या वकील मंडळींची, इथं आमचे साळुंखे साहेब आहेत, ठोंबरे साहेब आहेत, अन्य मंडळी आहेत, त्यांना इथं समोर विचारा तुम्ही काल कशासाठी बैठक घेतली होती की आरक्षण आपल्याला कसं मिळवायचं, कोणत्या कायद्याने मिळवायचं, कोणत्या घटनेने मिळवायचं, कोणत्या नियमाने मिळवायचं, त्यासाठी काय प्रूफ आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत, हायकोर्टाचे काय आहेत, तुमच्या महसुलाचे काय आहेत, पूर्वीच्या संस्थानाचे काय आहेत, इतर राज्याचे काय आहेत, इतर देशाचे काय आहेत, हे सगळे जमा करण्याचं काम आम्ही करतोय. तिथं नागपूरला पहिली कमिटी गेली, 4 दिवस तिथं विनायक मेटेंनी मुक्काम ठोकला होता. तेव्हा तिथं 200 शिष्टमंडळ राणे साहेबाला भेटायला आले. आज मी इथं आहे, पण आमचे प्रदेशाध्यक्ष त्या पुण्यामध्ये बसलेले आहेत. तिथं सगळ्या जिल्ह्यामध्ये दौरा केला आम्ही सगळ्यांनी, प्रत्येक लोकाला तयार करण्याचं काम केलेलं आहे. तिथं सगळ्याला भेटायचं काम तिथं आमचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे आणि आमचे कार्यकर्ते करतायत. नुसतं घोषणाबाजी केल्यानं हे प्रश्न मित्रांनो सुटत नाहीत. जसं रस्त्यावरची लढाई महत्वाची आहे, तशा पद्धतीनं कागदपत्राची कायद्याची सुद्धा लढाई तेवढीच महत्वाची आहे. आणि मग त्या पद्धतीनं सुद्धा आमचं काम सुरू आहे. आणि म्हणून ही जी कामं आहेत ही विनायक मेटेने केलेली आहेत. आणि हे नुसतं ओरडून आणि घोषणा देऊन कामं होत नाही, त्याला खरोखर मनापासनं आणि अगदी हृदयापासून ह्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा होत आहेत. एक दिवस सुद्धा माझा खाडा जात नाही. प्रत्येक दिवशी एक जिल्हा एक तालुका हे करत करत सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय. ध्येय फक्त एकच, मराठा समाजाचं आरक्षण, आरक्षण आणि आरक्षण, दुसरं काही नाही. आमदारकीची गोष्ट करतायत. आमदार तर मी 95ला झालेलो आहे, आताची नवीन नाही मला आमदारकी. उलट आमदारकीच्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकलो मित्रांनो. माझं आजही ठाम मत आहे की अनेक गोष्टी जर आपल्याला पदरात पाडून घ्यायच्या असतील तर ज्याला जसं उत्तर कळतं, ज्याला जी भाषा समजती त्याच पद्धतीने उत्तर सुद्धा दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपली भाषा सुद्धा तशीच ठेवली पाहिजे. मला अनेक लोक विचारतात, काली टीव्हीवर मला विचारलं, निवडणुका आल्या की कसं काय तुम्हाला आरक्षण सुचतंय बाबा, असं विचारतात.
मी त्यांना एकच सांगू इच्छितो बाबांनो, मित्रांनो, आणि दुसरं एक विचारतात महत्वाचं, की गेल्या वेळेस एवढं निवडणुकीमध्ये जोरात तुम्ही होतात आणि मध्ये अचानक पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही थांबला, तर मग आता काय झालं, मग आताही तसंच करणार का, असंही विचार. मग ते भुजबळ साहेबाच्या प्रचाराला कसं काय गेले तुम्ही, काही पैसे पिशे घेतले पितले काय तुम्ही? विनायक मेटे विकणाऱ्याची औलाद नाहीये, आमच्या बापानं कधी सांगितलं नाही. आज ही इथं आम्ही कार्यक्रम करतोय, आमच्या ह्या सगळ्या किशोर चव्हाणापासून आमच्या सगळ्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन स्वतःचं काढलंय. कोणत्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायचं काम इतरांसारखं केलेलं नाही. आम्ही हे करत नाही, आमच्या खिशातले खर्च करून ह्या गोष्टी करतोय. अनेक लोक आपल्याला सकाळ सकाळ टायपिंगच्या दुकानामध्ये दिसतात, RTIच्या मध्ये अर्ज टाईप करताना. त्याच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु गेल्या वेळेसची परिस्थिती मी आपल्याला सांगतो. 2009 मध्ये जेव्हा निवडणुका आल्या त्याच्या अगोदर आपण सगळीकडे वातावरण तयार केलं होतं, परंतु आचारसंहिता लागली, मग आपल्या हातात काही राहिलं नाही, सरकारच्याही राहिलं नाही. आम्ही भूमिका घेतली की शासन जोपर्यंत जाहीर करत नाही आरक्षणाचा निर्णय, तोपर्यंत आमचं आंदोलन मागे राहणार नाही. मग शेवटी शासनानं आम्हाला बोलवलं, एक नाही दोन नाही 500 लोकांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली. शासनानं आम्हाला आश्वासन दिलं की निवडणूक होऊ द्या, निवडणूक झाल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा तुमचा निर्णय घेतो आणि समाजाला आरक्षण देतो. असं बोलल्याच्या नंतर, आश्वासन दिल्यानंतर काय करायला पाहिजे होतं? दुसरी गोष्ट, त्या काळची परिस्थिती पहा तुम्ही. त्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये वातावरण होतं की पवार साहेब पंतप्रधान होणार, सगळ्यात तिसरी आघाडी सत्तेवर येणार आणि या राज्याचा, या भूमिपुत्र मराठा समाजाचा एक सुपूत या देशाचं नेतृत्व करणार, दिल्लीचं तख्त राखणार. हे सगळ्या राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. त्यावेळेस जयललितानं पाठिंबा दिला, फारुख अब्दुल्लानं दिला, नितीश कुमारनं दिला, नवीन पटनाईकनं दिला, चंद्रबाबू नायडूनं दिला, अगदी मायावतीनं दिला. एवढंच काय, या राज्यातले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला. एवढ्या सगळ्या लोकांनी पाठिंबा जर दिला तर विनायक मेटेने काय करायला पाहिजे होतं? आणि जर मी उलटी भूमिका घेतली असती आणि जर आता जे काय 8-9 खासदार आले त्याच्यामध्ये सुद्धा अजून 1-2 कमी झाले असते, तर सगळ्यात तुम्हीच लोकांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाने माझा उल्लेख शिवाजी महाराजांच्या वेळेस जसं खंडोजी खोपडे करतायत तसं शरद पवारांच्या मध्ये हा खंडोजी खोपडे आडवा आला म्हणून सीट कमी आल्या खासदारकीचा, असा उल्लेख आपल्याच लोकांनी केला असता. अरे आपण तर समाजाचं काम करतोय, समाजाला पुढे घेऊन जातोय, पण समाजाचा एक माणूस जर वरती बसणार असेल तर आपण काय केलं पाहिजे? आणि त्याकरताच केवळ मी त्या